आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. नवी मुंबई के दीघा स्टेशन जल्द शुरू हो, इसके लिए यूबीटी कट ने सिग्नेचर कैंप शुरू किया, जिसमें थाने लोकसभा के सांसद राजन विचारे, नवी मुंबई जिला प्रमुख विठल मोरे व तमाम नागरिक शामिल रहे. इस मौके पर युवा नेता आदित्य ठाकरे ने सिग्नेचर कर जल्द दीघा स्टेशन शुरू करने की मांग की है. साथ ही सरकार पर आरोप लगाते हुए कहा है कि यह स्टेशन कई महीनों से रेडी स्थिति में है, लेकिन फिर भी सरकार को जनता की कुछ पड़ी नहीं है. मुख्यमंत्री को उद्घाटन करने का समय नहीं मिल पा रहा है, इसके कारण अभी तक इस स्टेशन की शुरुआत नहीं हो पाई है. इसके कारण नागरिकों को दीघा रेल्वे स्टेशन का लाभ भी नहीं मिल पा रहा है. आपण पाहिलं असेल, आम्ही गेले 2-3 महिने सातत्याने महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, म्हणजे या उद्घाटनाच्या हिशोबाने ह्याच्यावर आवाज उठवत आहे. खरं तर गेले 2 वर्ष महाराष्ट्राला एक अन्यायकारक भूमिकेत किंवा आपण पाहता की महाराष्ट्रात जो अन्याय होतो त्याचं काही उत्तर आम्हाला कुठूनही मिळत नाही. आम्ही सांगण्याचा हाच प्रयत्न करतो की महाराष्ट्र देखील आहे, आम्ही पण एक राज्य आहोत, आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे. आत्ता आपण पाहिलं असेल तर MTHN गेले 2 ते 3 महिने तयार आहे, पूर्णपणे तयार आहे. 2-3 वेळा उद्घाटनाची वेळ देखील जाहीर झाली, पण उद्घाटन काही झालं नाही, कारण ज्यांना उद्घाटन करायचं आहे त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी वेळ नाही. तसंच दीघा स्टेशन, खासदार साहेब राजन विचारे साहेब सतत हा विषय घेत आलेले आहेत. गेले 8 ते 9 महिने आम्ही आवाज उठवतो, दिल्लीमध्ये असेल, इथे गल्लीत असेल, की हे रेल्वे स्टेशन तयार आहे, जनतेसाठी खुलं करा. जर तुम्हाला वेळ नसेल उद्घाटन करायची, खुलं करा, पण तेही करायला तयार नाहीत. आपण पाहिलं असेल नवी मुंबईची मेट्रो 5 महिने तयार होती. जेव्हा मी ट्विट केलं, पत्रकार परिषद केली, तेव्हा त्यांनी खुलं केलं, पण उद्घाटन करायची अजून त्यांच्याकडे वेळ नाही ना ताकद आहे. आणि असंच उरण लाईन आहे, डोंबिवली मानकुली कनेक्टर आहे, अनेक गोष्टी ह्या महाराष्ट्रात, अनेक फ्लायओव्हर्स आहेत जे आमच्या काळी तयार झाले, सरकार पाडल्यानंतर त्यांनी उद्घाटन. दुःख ह्याच गोष्टीचं आहे की ज्या कामांमुळे लोकांना जो गैरसोय होते लोकांना ती दूर होईल, ते तसं न करता अजून गैरसोय वाढवत त्याच्यावर एक घटना बाहेर सरकार सतत. निश्चितपणे जे भाजपचे उद्योगपती मंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या विकासाच्या विरोधात, मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांच्या स्वतःच्या हेलिपॅड्स 2-2 फार्म हाऊसवर येणं ह्याच्या विरोधात आहोत. तिथे रस्ते झाले पाहिजेत गावकऱ्यांसाठी, पण स्वतःच्या शेतात 2-2 हेलिपॅड झाले, ह्याचं दुःख आहेच. पण आपण पाहत असाल विकास जो झाला पाहिजे तो शाश्वत झाला पाहिजे. जे आमच्या काळात विकास झाला, कोस्टल रोड असेल, MTHL असेल, की दीघा स्टेशनची रेल्वे स्टेशन असेल, उरण लाईन असेल, ह्याचं उद्घाटन तर करा. नुसतं तुमचे 25 फुटाचे होर्डिंग प्रिंट नाही झालं तर अजून म्हणून उद्घाटन करत नाही, हे किती योग्य आहे. नाही, डीप क्लिनिंग खरं तर स्वतःचं मनाचं केलं पाहिजे त्यांनी. किती काळं मन असेल तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तींनी, ज्या नेत्यांनी, ज्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमचं तिकीट असेल, विधानसभेचं पहिलं मंत्रीपद असेल, मोठी खाती दिली, सगळं काही दिलं, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून जेव्हा त्यांना बरं नव्हतं, किती काळं मन असेल. आणि स्वतःच्या खुर्चीच्या एक काय म्हणतात, ज्यांना खुर्ची पाहिजे होती त्याच्यात बसायला आणि स्वतःचं भ्रष्टाचार वाचवायला. पण मुळात हीच गोष्ट आहे की माथेवर जो शिक्का बसलेला आहे गद्दारीचा, ते डीप क्लिनिंग कसं करणार, हा एक मोठा प्रश्न आहेच. मला वाटतं हे खूप वर्षानंतर मी ऐकलं आहे की अध्यक्ष महोदय स्वतः मुख्यमंत्रीच्या भेटेला वर्षा बंगल्यावर जातात. ठीक आहे, त्यांचं असेल, पण मला वाटतं एकच आहे महत्त्वाचं की त्यांच्याकडे एक ऐतिहासिक भूमिका त्यांच्या हातात आहे. राहुल नार्वेकर आधी आमच्या पक्षात होते, नंतर मला वाटतं राष्ट्रवादीत होते, आता भाजपमध्ये. त्यांना शुभेच्छा आहेच, माहीत नाही पुढचा पक्ष असेल, पण एकच आहे की महाराष्ट्राला, देशाला, आपल्या संविधानाला आणि आपल्या लोकतंत्राला जे हिताचं आहे तो निकाल त्यांच्याकडून अपेक्षित आहे ट्रायब्युनल म्हणून. आपण पाहत असाल 2 बाजू आहेत त्याच्या. एक जो भाजपला आणि मिंदे गटाला निकाल अपेक्षित आहे तो आहे, दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलं त्याप्रमाणे जर चालले तर 40 गद्दार बाद होते. आता ही भूमिका अध्यक्षांकडे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात की आता ते कोणाच्या बाजूनी राहणार. ते एका बाजूला जे संविधान बदलतात आणि बदलू इच्छितात त्यांच्या बाजूनी राहणार,
की आमच्या बाजूनी राहणार, जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्याचे जे पूजक आहोत त्यांच्या बाजूनी राहणार. मला वाटतं एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पर्सनल टीका करणं हे कधीच महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. हे नवीन जर आणत असते तर मी त्याच्यात त्या लेवलला तरी जाणार नाही. ते त्यांनी बघावं आणि लोक पण बघतात. जी अगर आप देखें तो पिछले 2 साल से महाराष्ट्र जो अन्याय सहन करते आया है, अगर आप देखें तो किसी भी कोई भी शब्दों में इस बात का हम समर्थन नहीं कर सकते. पहले तो वेदांता फॉक्सकॉन हो, बहुत सारे इंडस्ट्रीज़ हो, वो गुजरात को सेटल कर दिए. अगर आपने देखा होगा तो ये दीघा स्टेशन जहाँ हम खड़े हैं 8 महीनों से तैयार है, लेकिन यहाँ अगर आपने देखा होगा तो उद्घाटन की कोई बात नहीं हो रही है. वैसे ही MTHL 2 महीनों से तैयार है, लेकिन उद्घाटन नहीं, इनॉग्रेशन नहीं. अभी आपने देखा होगा मोपा का एयरपोर्ट है, मनोहर एयरपोर्ट, इंटरनेशनल एयरपोर्ट कहा गया है. अयोध्या में महर्षि वाल्मीकि एयरपोर्ट है. हम स्वागत करते हैं इस बात का, लेकिन यहाँ अगर आपने देखा होगा तो यहाँ का जो एयरपोर्ट है नवी मुंबई का, दीबा पाटिल एयरपोर्ट हमने कहा था इंटरनेशनल एयरपोर्ट होना चाहिए. उस बात पे कोई बात सरकार से कर रहा नहीं है. संभाजीनगर, छत्रपति संभाजीनगर में छत्रपति संभाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट ऐसे नामकरण हमने किया था, उस पर भी कोई केंद्र सरकार से बात नहीं कर रहा. ये तो महाराष्ट्र पे अन्याय तो बढ़ते ही जा रहा है. अगर आप देखें तो हम लोगों के लिए, लोगों के हित के लिए हम लड़ रहे हैं, सब साथ में लड़ रहे हैं. और जो खासदार साहब है वो यही है. ये बात है कि हम सारे लोग हम खुद के लिए नहीं लड़ रहे, हम देश के लिए लड़ रहे हैं, देश हित के लिए लड़ रहे हैं, ताकि हमारी जो लोकतंत्र है वो बची रहे. वीडियो जर्नलिस्ट मुसाहिद साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई.